कोकण रेल्वेनं कोकणात जाण्यासाठी जे प्रवासी आता उत्सुक आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शिमग्यासाठी कोकणवासियांची पावलं कोकणाकडे वळतायत। प्रवास सुखकर आणि पटकन व्हावा यासाठी अनेक कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय कायमच अवलंबतात। मात्र याच कोकण रेल्वेचा प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 5:50 सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्सप्रेस अजूनही सीएसएमटी स्थानकातच आहे। 12:30 वाजतात मात्र ही आता ट्रेन अजूनही सुटलेली नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा उडालेला आहे। कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस 7 तास उशिराने धावतेय आणि त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे आता हाल होतायत। 7 तास उशिराने आता ही ट्रेन कधी सुरू होणार, कधी धावणार याचीच प्रतीक्षा आहे सगळे प्रवासी करतायत। सकाळी 5:50 ही ट्रेन सुटणं अपेक्षित होतं, त्याची ती नियोजित वेळ होती। मात्र अजूनही ही ट्रेन रवाना झालेली नाही आणि त्यामुळे दादर असो, ठाणे असो, सीएसएमटी या सगळ्या स्थानकामध्ये अनेक प्रवासी अडकून पडलेले आहेत। ते प्रतीक्षा करतायत मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळत नाहीये। तेजस एक्सप्रेस 7 तास उशिराने आहे। त्या एक्सप्रेसला आधीच 7 तास झालेला आहे। खरं तर होळीचा सण अगदी उद्यावर येऊन ठेपलेला आहे। मात्र या प्रवाशांना आता मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। दादर स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय।